रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज आपण करत आहोत टेस्टी आणि मस्त आणि 1 ते 2 सँडविच खाल्ले ना तरीही पोट भरेल असा आपला बटाटा सँडविच। बघा, साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारीच आहे। इथे बघा, छान असे मी आता प्रथम अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला घातलेले होते। ते व्यवस्थित असे चांगले मऊ होईपर्यंत मी शिजवून घेतलेले आहेत। आता ते थंड होत आहे तोपर्यंत मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेते। बघा, अशा प्रकारे हे वाटण करून घेतलेलं आहे बारीक। आता इथे मी बटाटे थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घेतली आणि आता शक्य होईल तेवढे आपण कट करून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे सर्व बटाटे मी व्यवस्थित असे कट करून घेतले। आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी व्यवस्थित अशी तडतडून घेतली, जेणेकरून त्याची छान अशी चव लागेल। नंतर त्यामध्ये जरासा मी कांदा देखील टाकलेला आहे। मग आता हा कांदा देखील आपण व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत। थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा भाजला आणि नंतर त्यामध्ये जी हिरवी मिरची आपण बारीक केलेली होती ती टाकून घेतली। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। इथे लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल, परंतु बघा, हिरवी मिरचीचा जरा वेगळा असा छान टेस्ट लागते। ते व्यवस्थित भाजल्यानंतर हळद आणि धणे पावडर हे देखील टाकून व्यवस्थित असं हलवून घेतलं। बघा, ते व्यवस्थित भाजल्यानंतर जे आपण बटाटे कट करून घेतलेले होते ते त्यामध्ये टाकलेले आहेत। ते आता व्यवस्थित असे आपण हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जशी पावभाजीची वडापावसाठी जी वडे करण्यासाठी भाजी करतो बटाट्याची, त्याच पद्धतीने, परंतु वडापाव करताना वडे करताना आपण त्यामध्ये कांदा घालत नाही, ते मी कांदा टाकलेला आहे। आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ आणि वरून हिरवी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। बघा, आता हे चांगले स्मॅश होण्यासाठी, म्हणजे एकजीव होण्यासाठीच मी स्मॅशरच्या साहाय्याने ते व्यवस्थित असे स्मॅश करून घेते, म्हणजे अगदी बारीक असे सॉफ्ट करून घेते। मग 1 ते 1.5 मिनटामध्ये हे व्यवस्थित असं मी स्मॅश करून घेतलेले आहेत। त्यामुळे काय होतं की बटाटा पूर्ण असा बारीक होतो आणि सँडविचमध्ये आपल्याला कुठेही बटाट्याच्या अशा फोडी लागत नाहीत। आता जी बटाट्याची भाजी केलेली होती साईडला ठेवली। मी 1 ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे। त्यावर बघा, मी ही जी आपली आंबट गोड चिंचेची चटणी आहे ती एका साईडला लावून घेते। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। आणि वरून ही आपली बटाट्याची भाजी व्यवस्थित अशी ह्या स्लाईसवर आपण पसरून घेणार आहोत। जास्त जाड ही थर द्यायचा नाही, अगदी शक्य होईल तेवढा पातळ असा थोडासा जाडसर असा बटाट्याचा थर दिलेला आहे मी। बघा, चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं 4ही बाजूने आपण पसरवून घेणार आहोत। आता ही झाली 1 स्लाईस। आता ब्रेडची दुसरी स्लाईस घ्यायची आपण आणि त्यावर बघा, जी आपली तिखट कोथिंबीरीची चटणी होती याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ही देखील चटणी खूप चवीला छान लागते, ती लावून घेतलेली आहे मी। आता दोन्हीही स्लाईस अशा एकमेकांना अशा चिकटवून घ्यायच्या। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असे ते 4ही बाजूने व्यवस्थित असे ते बंद करून घेतले। आता हा आपला आहे सँडविच करण्यासाठी जे वापरलं जातं ते भांडं आहे माझ्याकडे। त्याला मी जरासं तेल लावून घेतलं, जेणेकरून ना सँडविच आपले असे क्रंची होतात। तेल नाही लावलं तरीही प्रॉब्लेम नसतो, परंतु तेल लावलं ना जरासं, ते छान असे क्रंची होतात आणि छान असे भाजले देखील जातात। बघा, आपली जी ब्रेडची स्लाईस असते तेवढं बसेल तेवढंच त्याचा साचा असतो, त्यामध्ये टाकलं आणि ते व्यवस्थित असं ते लॉक करून घेतलं, जेणेकरून जरी इकडे तिकडे पडलं तरी ते निसटलं जात नाही। मग अशा प्रकारे ते बंद करून घेतलेलं आहे। गॅस चालू केला आणि लो फ्लेमवर 1 ते 1.5 मिनिट ते व्यवस्थित असं एका साईडनं मी भाजून घेतलं। बघा, एका साईडला भाजलेलं मी दाखवते। अशा प्रकारे ते छान क्रंची आणि ब्राऊन असा त्याचा कलर आलेला आहे। तशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील भाजून घेतलं आणि छान असं आपला सँडविच तयार झालेला आहे। आता मी कट करून दाखवते।
हे बघा, 1 ते 2 जरी सँडविच तुम्ही खाल्ले तरी त्यानं पटकन पोट भरतं आणि याची टेस्ट देखील खूप छान लागते. अगदी आपण जसं गाड्यावर खातो किंवा हॉटेलमध्ये खातो त्या पद्धतीने याची टेस्ट लागते. बघा, असेच मी 1-2-3 तुम्हाला सँडविच करून दाखवलेले आहेत. छान असे क्रंची आणि ब्राउनिश असा कलर आलेला आहे. दिसायला देखील सुरेख दिसतात आणि तसेच चवीला देखील खूप छान लागतात. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता याच्यावर तुम्ही सॉस किंवा जी हिरवी मिरचीची चटणी आहे ते टाकून खाऊ शकता, सॉस खाऊ शकता किंवा तसंही खाऊ शकता. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.